मी महादेवाचा अवतार आहे असं सांगून एका महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाप्रकरणी वसईतील स्वयंघोषित धर्मगुरूच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ऋषिकेश वैद्य असं या धर्मगुरूचं नाव आहे। एका 35 वर्षीय महिलेनं या प्रकरणी फिर्याद दिली आहे। पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पुण्यातील हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेले आहे। नेमकं प्रकरण काय आहे ते देखील आपण जाणून घेऊया। पीडित महिला पुण्यात राहते। तिनं माणिकपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार 2023 मध्ये तिची ओळख वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू आणि आमची वसई या संस्थेचा प्रमुख ऋषिकेश वैद्य याच्याशी फेसबुकवर झाली। त्यानं या महिलेला अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्यानं तिच्याशी जवळीक साधली। डिसेंबर 2023 मध्ये तो तिला भेटायला पुण्यात गेला। मी महादेवाचा अवतार आहे असं सांगून तिला भुलवलं। त्यानंतर तिला पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये नेलं आणि तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला। या काळात वैद्य यानं तिच्या नकळत तिची अश्लील छायाचित्र देखील काढली होती आणि या छायाचित्रांच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून ती वसईत आली असता त्यानं तिला भेटायला बोलवलं। तसंच मे 2025 मध्ये वसईतील एका हॉटेलमध्ये अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। अशोक खरात या प्रकरणानंतर पीडितेनं हिम्मत दाखवली आणि तक्रार दाखल केली। दरम्यान नाशिकच्या अशोक खरात याचं प्रकरण बाहेर आल्यानंतर या पीडित महिलेनं हिम्मत दाखवून तिच्या पतीला हा सगळा प्रकार सांगितला। त्यांनी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात तक्रार दाखल केली। भोंदूबाबा या प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर शंकराचा अवतार असल्याची बतावणी करत ऋषिकेश वैद्य यानं महिलेला साधना शिकवण्याचं आमिष दाखवलं। मी शंकर आणि तू पार्वती असं सांगून मंदिरात आराधना करण्याच्या बहाण्यानं तिला लॉजवर नेलं। पाण्यातून गुंगीचं औषध देत तिच्यावर अत्याचार केलं। तू माझी पार्वती आहेस, शंकराला सर्वस्व अर्पण करण्याचं भासवलं। महिलेला तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केलं। स्वतःचेही नको त्या अवस्थेतील व्हिडिओ तिला पाठवले आणि या सगळ्या प्रकरणात आता या प्रकरणी अधिक कारवाई केली जाते।